Hello friends, good morning to all of you. And as you know that for science divisions, we are taking this video lecture. ज्याप्रमाणे व्हिडिओ लेक्चर तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती येईल, यामधून जे जे गोष्ट आपण तुम्हाला सांगणार आहे, मराठी सब्जेक्ट आहे, इंग्लिश सब्जेक्ट आहे, यू हॅव टू सी विथ अ ह्यूज कॉन्सन्ट्रेशन बिकॉज ऑल योर स्टडी इज डिपेंडेड ऑन दिस नाव. म्हणून प्रत्येक व्हिडिओ यू हॅव टू सी विथ द ह्यूज कॉन्सन्ट्रेशन अँड सी ॲज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ही तुमची जबाबदारी आहे, अशा पद्धतीने हे काम करा. ठीक आहे स्टुडंट्स, सो शॅल वी स्टार्ट. माझ्या मते तरी आपण मागच्या व्हिडिओपर्यंतचा सिलेबस जो कंप्लीट केलेला आहे. ऑल दॅट यू शूड टेक डाऊन इन युअर नोटबुक आणि योग्य वेळेस आपण तुमचे नोटबुक्स चेक करणार आहे, ही डेफिनेटली आहे. ऑलराइट फ्रेंड्स, सो आज या व्हिडिओमध्ये वी आर गोइंग टू सी पेज नंबर 112 and the poetry, it is actually poetry number 4, means 2.4 it is, and the name of this poetry is Have You Earned Your Tomorrow. Have you earned your tomorrow? काय तुम्ही तुमचा उद्या कमावलेला आहे का? सो व्हॉट डज इट मीन? काय म्हणता येईल? व्हॉट डज इट मीन एक्झॅक्टली? दिवस कमावणे मीन्स व्हॉट? तर उद्यासाठी काहीतरी चांगलं आज आपण काही करत आहे का? जसं की आज आपण एखाद्याला काही मदत करत आहे का, की जेणेकरून कदाचित त्याची गरज आपल्याला उद्या पडली तर तो व्यक्ती आपल्याला मदत करेल. दिस इज द फॉर्मॅट ऑफ दिस थिंग, दिस पोएट्री ऑल्सो. अँड फ्रेंड्स, द पोएट एजर गस्ट is very nice and well known poet actually. If you see the preface, ह्या पोएट्रीचा प्रिफेस जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला त्यांच्याबद्दल शॉर्ट इन्फॉर्मेशन बघता येईल. यू सी दॅट. आणि याच्या प्रिफेसमध्ये सांगितलं आहे की दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएट्री. ही पोएट्री ही आपल्याला इन्स्पिरेशन देणारी आहे, आपल्याला एक चांगला मोटिवेशनल टाईप ऑफ असणारी ही पोएट्री आपल्याला या ठिकाणी मिळते, बघायला मिळते. अँड यू नो फ्रेंड्स, या पोएट्रीमधून आपण आपलं लाईफला थोडंसं इम्प्रूव्ह करू शकतो की व्हॉट वी आर डुईंग फॉर आवर सेल्फ अँड व्हॉट वी शुड डू फॉर अदर्स. या प्रकारची ही पोएट्री या ठिकाणामध्ये आहे. फ्रेंड्स, या शेजारी या ठिकाणी जे काही वर्डिंग्स चालले आहेत, या ठिकाणी जे काही हे सर्व वर्डमध्ये चाललेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी बघा. दिस इज देअर फॉर यू. ओके फ्रेंड्स, सो शॅल वी स्टार्ट द पोएट्री? येस, वी आर गोइंग टू स्टार्ट द पोएट्री. लेट्स कम ऑन पेज नंबर 112. Have you earned your tomorrow? Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? I have read the first stanza. मी पहिला स्टांजा वाचला, आता लक्ष द्या. Is anybody happier because you passed this way? काय एखादा व्यक्ती तुमच्यामुळे हॅपी झाला आहे का आज दिवसभरामध्ये? Does anyone remember that you spoke to him today? काय एखाद्या व्यक्तीला असं आठवेल का की तुम्ही आज त्या व्यक्तीशी चांगलं बोललेले आहे? This day is almost over. आजचा दिवस आता संपत आलेला आहे. And its toiling time is through. आणि आताचा टॉयलिंग टाइम म्हणजे टाइम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. काय एखाद्याच्या फिजिकल वर्कमध्ये, कष्टाच्या कामामध्ये तुम्ही मदत केली आहे का त्या व्यक्तीला? इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू? काय एखाद्या व्यक्ती तुमच्याबद्दल चांगलं शब्द काढेल असं काही काम तुम्ही केलेलं आहे का फ्रेंड्स? सो अशा प्रकारचा हा फर्स्ट वन स्टांजा आहे की डिड गुड थिंग फॉर अदर्स, आणि ते तुम्हाला चांगलं म्हटले आहेत का? या प्रकारची ही पोएट्री आहे. इट मीन्स द फर्स्ट वन स्टांजा इज लाईक दिस. ओके, सो वी विल हेड फॉर अनदर सेकंड स्टांजा. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a careless short of howdy and then vanish in through? Were you selfish, pure, and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? See, did you give a cheerful greeting to the friend who come along?
काय एक व्यक्ती, एक फ्रेंड बऱ्याच दिवसापासून आला आणि तुम्ही त्याला चीअरफुल ग्रीटिंग दिलं, म्हणजे तुम्ही आनंदाने त्याच्याशी बोलले आहेत का, आनंद तुम्हाला झाला आहे का. और अ क्रुलिश शॉर्ट ऑफ हाऊडे. आता क्रुलिश याचा मिनिंग या ठिकाणी दिलं आहे रूड, म्हणजे थोडंसं रूढ पद्धतीचं वागणं, नाही का, काय म्हणता येईल त्याला, थोडंसं विचित्र प्रकारचं कठोरपणाचं वागणं, विचित्रपणाचं वागणं. शॉर्ट ऑफ हाऊडे. हाऊडेचा मिनिंग इथे आहे अन इन्स्पिरेशनल फ्रेंड ग्रीटिंग, इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग, म्हणजे चुकीची वागणूक की जी इनफॉर्मल आहे, चांगल्या व्यक्तीशी वागण्याची पद्धत नाही अशी गोष्ट. मग काय तुम्ही एखाद्याशी रूढ वागलेत का, किंवा एखाद्याशी चांगलं नाही वागलेत, अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग, आणि मग तुमचं वागणं हे एकदम म्हणजे समाजामध्ये काहीच असं म्हणून ओळखलं जात आहे की दिस इज जस्ट नथिंग, आणि हे सगळं थ्रो होऊन जात आहे की क्राऊड. इथं मिनिंग दिलं आहे क्राऊड, अ लार्ज नंबर, बरेच सारे लोक जसं वागतात तशा पद्धतीने तुम्ही वागले आहेत का, हे या ठिकाणामधून आपल्याला बघायला मिळतं. लास्ट लाईन, ऑर इज समवन माइटी ग्रेटफुल फॉर अ डिड यू डिड टुडे, किंवा आज काहीतरी चांगली गोष्ट तुम्ही एखाद्यासाठी केलेली आहे काय. हे इथे दोन्ही स्टांजाजमधून आपल्या असं लक्षामध्ये येतं फ्रेंड्स की आपण दुसऱ्यासाठी काहीतरी गोष्ट चांगली केली पाहिजे फॉर टुडे, बिकॉज टुमॉरो वी डोंट नो व्हॉट्स गोइंग टू हॅपन. ओके फ्रेंड्स, शॅल वी हेड फॉर थर्ड स्टांजा, तिसऱ्या स्टांजाकडे जाऊया. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डे दॅट स्लिपिंग फास्ट, that you help a single brother on of the many that you passed? Is a single heart rejoice over that you did or said? Does a man whose hope were failing now with courage look ahead? See, can you say tonight, काय आज या रात्रीच्या वेळेस तुम्ही म्हणू शकता, is parting with the day that's sleeping fast, की जो आता संध्याकाळचा वेळ आहे, संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस तुम्ही असं म्हणू शकता का की दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास, की आज दिवसभरामधून बरेच सारे भाऊ लोक तुमच्याबरोबर, भाऊ लोक म्हणजे आपल्या शेजारची लोक आपल्याबरोबर होते, आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही मनापासून मदत केली आहे काय. इज अ सिंगल हार्ट रिजॉइस ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड, काय एखाद्या दुःखी मनाला आनंद झाला आहे काय की तुम्ही त्याच्याशी चांगलं बोलले आहे, थोडंसं त्याच्या मनाला सॅटिस्फाईंग होईल असं बोललेले आहे. अशी काही गोष्ट आज दिवसभरामधून तुम्ही केली आहे काय. आज रात्रीच्या वेळेस तुम्हाला हे आठवतं का की तुम्ही कोणाशी तरी चांगलं बोललेले आहे. डज अ मॅन whose hopes were floating now with courage look ahead, असा कोणता व्यक्ती आहे का त्याचे होप्स, त्याचे आशा, तो पूर्ण निराशेमध्ये फोर्डिंग आहे, डुबलेला आहे, आणि तुम्ही त्याला करेज दिलं आहे, तुम्ही त्याला धाडस दिलं आहे. अशी काही गोष्ट झाली आहे का, हे या पोएट्रीमधून आपल्याला, या स्टांजामधून तो आपल्याला सांगतोय. काय तुम्ही दुसऱ्याच्या बद्दल चांगले वागलेले आहेत का आज. ओके, आय एम टेलिंग दिस थिंग अगेन दॅट टुडे, काय आज तुम्ही दुसऱ्याला हेल्प केली आहे का, आज तुम्ही दुसऱ्याची चांगले बोलले आहे का, आज तुम्ही दुसऱ्याचं धैर्य वाढवलं आहे काय, आज तुम्ही दुसऱ्याच्या बद्दल चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत का. अँड द लास्ट स्टांजा इज देअर, विल सी थ्रू दिस, की एक्झॅक्टली त्याला काय म्हणायचं आहे. सी, डिड यू वेस्ट द डे ऑर लॉस इट, वॉज इट वेल ऑर स्लोली स्पेंड. एक लाईन बघूया. काय आजचा दिवस हा वेस्ट गेला का, किंवा हा असाच स्लोअरली स्पेंड झाला काय, किंवा आला दिवस केला असा स्पेंड झाला आहे काय. डिड यू लिव्ह अ ट्रायल ऑफ काइंडनेस ऑर स्कार ऑफ डिस्कनंट, काय आजचा दिवस तुम्ही चांगल्या गोष्टीची, काइंडनेस चांगला वागणूक, किंवा स्कार ऑफ डिस्कंटेंट, किंवा विषय सोडून वागले आहेत काय. काय तुमच्या मनामध्ये येतं, आज तुम्ही कसे वागले आहात. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, आता गाढ झोप लागण्याच्या पूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत आहेत का, की डू यू थिंक दॅट गॉड वुड से, की आज देव माझ्याशी हे बोलेल का, की यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे, की देव असं बोलेल का की आजचं चांगलं काम करून तू उद्याचा दिवस कमवलेला आहेस. ही या पोएट्रीची एंडिंग होती. फ्रेंड्स, द एंडिंग shows us that we should do something good for tomorrow. उद्यासाठी आज आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. अँड द मेन थिंग दॅट तुमच्यासाठी आहे स्टुडंट्स, की जर सपोज उद्या तुमची एक्झाम आहे, यू हॅव टू बी प्रिपेअर्ड विथ ऑल स्टडीज फॉर टुडे.
आज जेवढं सिलेबस झाला आहे, आज जेवढं स्टडी तुमच्याकडे अवेलेबल आहे, यू हॅव टू सी दॅट अँड यू हॅव टू बी रेडी फॉर ऑल द टाईम. हे इथून आपल्याला समजतं. आणि ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये जाता, ॲट दॅट टाईम डू गुड टुडे फॉर पीपल्स. इट इज बेनिफिशियल फॉर यू टुमॉरो. राईट फ्रेंड्स, सो दिस वॉज द पोएट्री. आणि या पोएट्रीचे क्वेश्चन आन्सर्स आहेत, त्याचे PDF मी तुम्हाला पाठवतो. यू विल सी दॅट अँड यू विल टेक डाऊन इन युअर नोटबुक. You will show me when I will tell you. All right, friends, I hope that you would have understood this poetry 60% or 80%. स्वतः वाचा, स्वतः क्वेश्चन आन्सर्स बघा, हार्ड वर्ड्स नोटबुकमध्ये लिहा अँड डू गुड अबाउट दिस पोएट्री. ऑल राईट फ्रेंड्स, सो कीप डुईंग स्टडी, कीप वॉचिंग these videos. Thank you.